सर्वांना नमस्कार. आज आपण संस्कृत स्तोत्राचा फायदा पाहणार आहोत. मन एकाग्र करण्यासाठी शरीरात जेवढी आपली ताकद आहे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हात, पाय, नाक, कान व घसा या सगळ्यांना प्रचंड ताकद मिळते. पण एक मूळ ताकदीचा मालक, त्याचे नाव आहे मन. मन शांत, मन एकाग्र व बुद्धी, मग बाकीच्या सर्व इंद्रियाचा आणि त्याला इतर पाठचा विकास होतो. ही मंत्राची शक्ती आहे. त्याच्यासाठी गणपती स्तोत्र 8 श्लोकी हे महत्त्वाचे आहे. असे संस्कृत विद्याप्रचूर हबप मधुकर वसंतराव गुरुजी कार्लेकर यांनी सांगितले. संस्कृत भाषा ही चैतन्यमय, तेजस्वी भाषा आहे. संस्कृत मंत्रात प्रचंड ताकद आहे. स्तोत्रात पण ताकद आहे. बुद्धी वाढवण्यासाठी, निरोगी शरीर राहण्यासाठी हे फार उपयोगी असे गणपती स्तोत्र आहे. बाल वयापासून वृद्धापर्यंत हे उपयोगी स्तोत्र आहे. आमच्या इंग्रजांनी याचे महत्त्व ओळखून हे गुरुकुल वगैरे भारतातून बंद केले आणि फक्त कारकुनी शिक्षण चालू ठेवले. त्यामुळे सध्या आमच्यावर घराघरातून संस्कार होत नाहीत. लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊन त्यांना गेम खेळायला लावले की आपले काम झाले असे पालक समजतात. परंतु पालकांना मोबाईलमुळे डोळे जातात हे लक्षात येत नाही. मंत्रामुळे रोग बरे होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे औसा येथील श्री नारायण रामदेव पाठक गुरुजी यांनी दररोज एकसारखे श्री महामृत्युंजय मंत्र ऐकले. त्याबरोबर त्यांनी आयुर्वेदिक विलास सुद्धा केला. त्यामुळे त्यांचा कॅन्सर हा रोग बरा झालेला आहे हे त्यांनी स्वतः कबूल केले आहे. आपण अमेरिका, जपान यांनी सांगितले की ह्या मंत्राने हा रोग बरा होतो, मग आपण ते मंत्र म्हणणार. मग आताच का श्री गणेशा करू नये? म्हणून लहान मुलांना भावी आयुष्यात हृदयविकार, कॅन्सर, BP चा त्रास होणार नाही यासाठी 8 श्लोकी गणपती स्तोत्र त्यांना दररोज म्हणायला लावले पाहिजे. हे वैज्ञानिक सत्य आहे. धन्यवाद.